सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी. ती सोमवारची सकाळ होती. ठरल्या वेळेप्रमाणे सविता आणि सचिन सकाळी उठले. सचिनने नेहमीप्रमाणे सविताकडे हसून बघितलं, पण आज सविताचा मूड सचिनला काही वेगळाच जाणवत होता. सचिनने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण ती काहीच प्रतिसाद देत नव्हती. सचिन आणि सविताचं लग्न होऊन जवळपास 6-7 महिने झाले होते. त्यांचा संसार उत्तम सुरू होता. सविताच्या घरचे म्हणजेच तिची सासू, सासरे, तिची नणंद सगळेच तिच्याशी खूप प्रेमाने वागत होते. रोहा नावाच्या छोट्याशा खेडेगावात राहणारं ते कुटुंब. रमेश यांचे वडिलोपार्जित दागिन्यांचं दुकान होतं. सचिन आणि रमेश ते दुकान सांभाळत होते. कुठल्याच गोष्टीची कमी नव्हती. पण आज सविताचं रूप, तिचं वागणं काहीतरी वेगळंच आणि विचित्र जाणवत होतं. सकाळी उठल्यापासून डोळ्याची पापणी सुद्धा न हलवता ती स्वतःच्याच तंद्रीत होती. सचिनला जरा काळजी वाटली, म्हणून त्याने त्याची आई अस्मिताला सविताच्या वागण्यात झालेल्या बदलाबद्दल सांगितलं. अरे होतं असं कधी कधी, रुसून बसली असेल. तुमचं काही भांडण झालं का? अस्मिता म्हणाल्या. नाही ग आई, मी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण ती एक शब्द सुद्धा बोलत नाहीये, सचिन म्हणाला. ठीक आहे, मी बोलते तिच्याशी. कदाचित माहेरची आठवण येत असावी तिला. 10 वाजलेत, तू निघ. बाबा दुकानात वाट बघत असतील तुझी. मी बघते, अस्मिता म्हणाल्या. आणि सचिन त्याच्या कामाला निघून गेला. सविता, अगं सविता. अस्मिता यांनी खूप हाका मारून सुद्धा सविताकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. विनिता, जरा इकडे ये बघू. अस्मिता यांनी विनिताला बोलवलं. विनिता म्हणजे अस्मिता यांची धाकटी मुलगी. तिचं लग्न अजून झालं नव्हतं. विनिता आत आली. वरती जा आणि सविताला खाली घेऊन ये, अस्मिता म्हणाल्या. तसे विनिता वरती सविताच्या खोलीत गेली. तिने सविताकडे पाहिलं, तसं तिला तिचा अवतार फारच विचित्र वाटला. विनिता थोडी घाबरलीच. सविताचे केस मोकळे होते, डोळे लाल झाले होते, साडीचा पदर खांद्यावरून खाली आला होता. ती डोळे मोठे करून जीभ बाहेर काढून गुरगुरत होती. वहिनी. घाबरतच विनिताने सविताला हाक मारली. तसे सविताने विनिताकडे खुंचीनं बघितलं. काय पाहिजे? सवितानं रागानं विचारलं. आईने तुला खाली बोलवलंय, विनिता घाबरतच म्हणाली. तू जा खाली, चल निघ इथून, असे कर्कश आवाजात सविता ओरडली. ते पाहून विनिता घाबरून खाली आली आणि तिने सगळा प्रकार अस्मिता यांना सांगितला. खूप वेळ झाला तरी सविता खाली आली नाही. त्यामुळे अस्मिता स्वतःच तिच्या खोलीकडे निघाल्या. मागोमाग विनिता सुद्धा वर आली. त्या दोघी खोलीत आल्या तर त्यांना सविता पलंगावर बसलेली आणि विनिताने वर्णन केल्याप्रमाणेच भयानक दिसली. सविता? अस्मिता यांनी हळूवारपणे सविताला हाक मारली. सविताने त्यांच्याकडे तसाच रागाने कटाक्ष टाकला आणि काहीच न बोलता ती खोलीच्या एका कोपऱ्यात पाठ करून बसली. तिच्या या अनपेक्षित वागण्याने अस्मिता सुद्धा घाबरल्या. पण थोडा धीर करून त्या सविताच्या जवळ गेल्या आणि तिच्या खांद्यावर हात टाकून परत तिला हाक मारली. सविता. तसं सवितानं मान जोरात वळवून अस्मिता यांचा हात धरला आणि जोरात दाबला. दुसऱ्या हातानं ती त्यांच्यावर तिच्या धारदार नखांनी वार करणार तेवढ्यात अस्मिता यांनी कसा बसा त्यांचा हात सोडवून घेतला आणि त्या दोघी पळत खोलीबाहेर येऊन व्हरांड्यात थांबल्या. त्यांनी बघितलं की सविता त्यांच्या मागे वेगाने कोयता घेऊन येत आहे. तसे अस्मिता यांनी पटकन खोलीचं दार बाहेरून लावून घेतलं आणि दाराला कडी लावली. दार उघड, तुम्हा दोघांना संपवल्याशिवाय मी राहणार नाही, असे म्हणत सविता दारावर जोर जोराने मारत होती. दोघीही प्रचंड घाबरल्या. त्या खाली आल्या. तसं सवितानं दारावर मारायचं बंद केलं. आई, वहिनी अशी का वागतीये? काय झालंय तिला? विनितानं अस्मिता यांना विचारलं. मला सुद्धा प्रश्नच पडलाय. हिला वेड तर नाही ना लागलं? असं अचानक काय झालं हिला? मला वाटतं डॉक्टरांना फोन करावा. तसं अस्मिताने जाधव डॉक्टरांना फोन करून घडलेला प्रसंग सांगितला.
जाधव डॉक्टर हे त्या गावात नवे होते. जेमतेम 1-2 महिनेच झाले होते त्यांना गावात येऊन. अत्यंत हुशार डॉक्टर होते ते. ठीक आहे, मी येतोच तासाभरात, डॉक्टर म्हणाले. तसाच अस्मिता यांनी घडलेला प्रसंग सचिन आणि रमेश यांना सुद्धा सांगितला. ते ऐकून त्यांना सुद्धा फार मोठा धक्का बसला. सविता अशी करू शकते यावर त्या दोघांचाही विश्वास बसत नव्हता. ठीक आहे, आम्ही दोघे लगेच निघतो, रमेश म्हणाले आणि सचिन आणि रमेश घराकडे निघाले. योगायोगानं रमेश आणि सचिन यांच्याच पाठोपाठ डॉक्टर सुद्धा घरी पोचले. चला आपण तपासू तिला, डॉक्टर म्हणाले आणि ते सगळे वरती आले. सचिनने बाहेरची कडी उघडली आणि आत डोकावलं तर सविता निपचित पलंगावर पडली होती. सगळे तिच्या जवळ आले. डॉक्टर तिला तपासणार इतक्यात खोलीत खिडकीतून वाऱ्याची एक झुळूक वेगानं आत आल्याचं सर्वांना जाणवलं आणि त्या क्षणी सविता विजेसारखी पलंगावर उठून बसली. ती विचित्र एखाद्या राक्षसासारखी सगळ्यांकडे बघून हसायला लागली. तिनं डॉक्टरांना एक जोरदार बुक्का तोंडावर मारला. तिची हालचाल एवढ्या वेगात झाली की कोणालाही काही कळायच्या आत डॉक्टर जमिनीवर कोसळले. सविताचा तो अवतार पाहून ते घाबरून खोलीबाहेर पळाले. सवितानं अस्मिता यांच्याकडे कटाक्ष टाकला आणि साडीत लपवलेला सुरा बाहेर काढून ती पुन्हा तेच पुटपुटली. तुम्हा दोघांच्या रक्ताचा घोट मी घेणारच. तिचं हे कर्कश आवाजातील बोलणं ऐकून सगळेच घाबरून मागे झाले. अस्मिता आणि विनिता दारापाशीच असल्यानं त्या क्षणात खोलीबाहेर आल्या. तसेच ती काही करायच्या आत रमेश आणि सचिन सुद्धा झटकन खोलीबाहेर आले. सचिनने बाहेरून दाराला कडी लावली आणि ते सगळे खाली आले. सविता पुन्हा दारावर जोर जोरानं मारत होती. काही वेळानं ती शांत झाली. डॉक्टर, तुम्ही ठीक आहात ना? हा सगळा काय प्रकार आहे? रमेश म्हणाले. हे काहीतरी वेगळं आहे. तुम्ही मला फोनवर सांगितलं होतं तेव्हा काही वेळासाठी मला वाटलं होतं की कदाचित हिला मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे. पण इथे आल्यावर लक्षात येत आहे की हे त्याहून काहीतरी भयानक आहे. मानसोपचार तज्ज्ञ सुद्धा यात काहीही करू शकत नाहीत. एका डॉक्टरला असं सांगणं खरं तर शोभत नाही, पण डॉक्टर बोलायचे थांबले. पण काय डॉक्टर, काय ते स्पष्ट बोला, सचिन म्हणाला. कोणी तांत्रिक मांत्रिक असेल ओळखीत तर त्याला दाखवा, डॉक्टर म्हणाले. म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की? रमेश यांचे बोलणे मध्येच तोडत डॉक्टर म्हणाले, हो, हा कदाचित भूताप्रेताचा प्रकार असू शकतो. येतो मी, असं म्हणून डॉक्टर तिथून निघून गेले. अहो महेश्वर, अस्मिता रमेश यांच्याकडे बघून पुटपुटल्या. हो, मलाही दुसरा कुठलाच मार्ग दिसत नाहीये. महेश्वर यांनाच सांगावं लागेल, रमेश म्हणाले. दुपारचा 1 वाजला होता. तुम्ही जेवून घ्या आणि फोन करण्यापेक्षा थेट निघा आणि महेश्वर यांना घेऊनच या, अस्मिता म्हणाल्या. आई, सविताच्या जेवणाचं काय? तिनं सकाळपासून चहा सुद्धा घेतला नाहीये. मी बघू का जाऊन? तिला जेवण देऊन येतो, सचिन म्हणाला. नको सचिन, तिची मनस्थिती आता ठीक नाहीये. महेश्वर यांना येऊ देत आधी, मग बघू, अस्मिता म्हणाल्या. अगं पण महेश्वर असतीलच आत्ता याची काय खात्री? तिच्या तोंडात 4 घास तर गेलेच पाहिजेत. किती वेळ उपाशी राहणार ती? रमेश म्हणाले. थांबा, मी खिडकीतून हळूच बघतो वरती जाऊन, सचिन म्हणाला. थांब, मी पण येतो तुझ्याबरोबर. तुम्ही दोघी खालीच थांबा, रमेश म्हणाले आणि रमेश आणि सचिन वर सविताच्या खोलीपाशी आले. त्यांनी हळूच खिडकीचं दार ढकललं. त्यांना सविता पलंगावर पाठमोरी झोपलेली दिसली. सचिन, ती झोपली आहे. मला वाटतं दार उघडून जेवणाचं ताट तिच्या खोलीत ढकलून पटकन दार लावून घेऊ, रमेश म्हणाले. तसे ते दोघे खाली आले आणि त्यांनी अस्मिता यांना सवितासाठी जेवणाचं ताट वाढायला सांगितलं. ते ताट घेऊन दोघे वरती आले. त्यांनी खिडकीतून पाहिलं तर सविता अजूनही झोपलीच होती. रमेश यांनी हळूच दार उघडलं. सचिननं ते ताट दारातून आत सरकवलं आणि रमेश यांनी पटकन दार लावून घेतलं आणि कडी घातली. ते खाली आले. सगळ्यांनी जेवून घेतलं. दुपारचे 2 वाजून गेले होते. जेवण उरकून सचिन आणि रमेश तडक महेश्वर यांच्याकडे निघाले. महेश्वर म्हणजे त्या छोट्याशा गावातील एक प्रभावी व्यक्तिमत्व, अत्यंत धार्मिक माणूस. गावातील एका मारुतीच्या मंदिरात ते राहत असत आणि त्या मंदिराचे काम सुद्धा महेश्वर बघत असत.
गावात जर कोणाला भूतबाधा झाली असे वाटत असेल तर गावातील लोक त्यांच्याकडे जात असत. आजपर्यंत जो महेश्वर यांच्याकडे गेला तो त्या बाधेतून सुटून मुक्त व्हायचाच. रमेश आणि सचिन तिथे पोचले. मंदिरात अन्य काही पुजारी पूजा अर्चा करत होते. दादा, महेश्वर आहेत का? सचिननं एका पुजाऱ्याला विचारलं. ते बाहेर गेलेत, पण आता कधीही येऊ शकतील, पुजारी म्हणाला. जय श्रीराम असे शब्द सचिन आणि रमेश यांच्या कानावर पडले. त्यांनी मागे वळून पाहिलं. पांढरा शुभ्र कुर्ता पायजमा, कपाळाला लांब कुंकवाचा टिळा, गळ्यात रुद्राक्षाची माळ, दोन्ही मनगटात रुद्राक्षाची माळ अशा पेहरावात महेश्वर उभे होते. सचिन आणि रमेश यांनी जाऊन त्यांना नमस्कार केला. बोला, काय अडचण आहे? महेश्वर म्हणाले. तसे रमेश आणि सचिन यांनी घडलेला सर्व प्रकार महेश्वर यांना सांगितला. महेश्वर, कृपा करून आता आमच्या बरोबर चला आणि आम्हाला यातून सोडवा, रमेश म्हणाले. ठीक आहे, तुम्ही इथेच थांबा, मी आलोच, असे म्हणून महेश्वर मंदिरात गेले. ते बाहेर आले तेव्हा त्यांच्या खांद्यावर 2 भगव्या पिशव्या होत्या. त्यांच्यावर स्वस्तिक काढला होता. चला, महेश्वर म्हणाले आणि ते तिघेही गाडीत बसून वाड्याकडे निघाले. वाड्यातील आवारात पाऊल ठेवताच महेश्वर थांबले. रमेश, आपण म्हणताय ते बरोबर आहे. या वाड्यात एका भयानक आणि अतृप्त आत्म्याचा वास आहे. चला आत, महेश्वर म्हणाले आणि ते तिघेही आत आले. ते जसे आत आले तसे अस्मिता आणि विनिता यांनी त्यांना वाकून नमस्कार केला. चालता हो या वाड्यातून, नाहीतर ह्या दोघींबरोबर तुलाही खतम करून टाकेल. सविताच्या खोलीतून हे शब्द बाहेर पडले. ते शब्द ऐकून सगळे गोंधळले आणि एकमेकांकडे पाहू लागले. हे माझ्यासाठी होतं, तुम्ही काळजी करू नका. चला वरती आणि मला ती खोली दाखवा, महेश्वर म्हणाले. तसे सगळे वरती गेले. सचिनने त्यांना सविताची खोली दाखवली. महेश्वर पुढे झाले आणि त्यांनी दाराची कडी उघडली. सविता त्याच विचित्र अवतारात जमिनीवर बसली होती. अस्मिता आणि विनिता हे खिडकीजवळ आले आणि त्यांनी आत डोकावलं. त्या दोघींना खिडकीपाशी बघून सविता वेडीपिशी झाली. काही झालं तरी मी ह्या दोघींच्या रक्ताचा घोट घेणारच, असे कर्कश आवाजात बोलून सविता खिडकीपाशी धावली. तसे अस्मिता आणि विनिता मागे झाल्या आणि जिन्याने खालती जाऊ लागल्या. महेश्वर यांनी ते पाहिलं आणि ते झटकन पुढे झाले. थांब, मी असेपर्यंत तू कोणालाही काही करू शकत नाहीस, महेश्वर म्हणाले. अरे जा, तुझ्यासारखे बरेच आले आणि गेले, आधी तुला संपवते, असं म्हणून सविता महेश्वर यांच्यावर धावून गेली. पण महेश्वर यांनी समोर रुद्राक्षाची माळ धरली तसे सवितानं जोरदार किंकाळी ठोकली. महेश्वर पुढे जाऊ लागले तसे सवितानं साडीतून तोच सुरा काढला आणि स्वतःच्या दंडावर चाकूनं वार केला. ते बघून महेश्वर थांबले आणि चकित झाले. अजून पुढे आलास तर ही मुलगी जिवंत दिसणार नाही, निघ इथून, सविता म्हणाली. महेश्वर मागे फिरले. चला सगळे खाली, महेश्वर म्हणाले. तसे सगळे खाली आले. हा फारच विचित्र प्रकार दिसतो आहे. असो, मला एक बंद खोली हवी आहे, महेश्वर म्हणाले. चला महेश्वर, मी दाखवतो तुम्हाला खोली, रमेश म्हणाले आणि ते सगळे एका खोलीत आले. आता मी काय सांगतो ते नीट ऐका, महेश्वर म्हणाले आणि ते पुढे बोलू लागले. उद्यापासून अमावस्या सुरू होत आहे. तुम्हाला माहीतच असेल की असल्या शक्तींची ताकद अमावस्येला खूप वाढते. जी ध्येय अशा शक्तींना साध्य करायची असतात ती त्या अमावस्येलाच करतात. तुमच्या घरात असलेली ती वाईट शक्ती सुद्धा उद्याचीच वाट बघत आहे. उद्या ती आपले जे काही ध्येय आहे ते साध्य करेल. त्यामुळे आपल्याला आज रात्रीच हिचा बंदोबस्त करायला लागेल. महेश्वर यांचे शब्द ऐकून सगळेच खूप थरथर कापायला लागले. पण महेश्वर, ती अस्मिता आणि विनिता यांना पाहिलं की त्यांनाच मारायची भाषा करते. म्हणजे या दोघीच तिचे ध्येय आहेत, रमेश म्हणाले. कदाचित असूही शकेल आणि आत्ताच्या प्रकारावरून असे वाटत सुद्धा आहे. पण कदाचित काही वेगळे ध्येय सुद्धा असू शकेल आणि आपल्याला तेच शोधून काढायचं आहे. आत्ता 7 वाजले आहेत. आज लवकर जेवून घेऊ. त्यानंतर मी माझ्या विधींना सुरुवात करणार आहे. तुम्ही जेवण झाल्यावर सगळे आजची रात्र एकाच खोलीत जाऊन बसा. लक्षात ठेवा, मी बोलावल्याशिवाय खोलीतून बाहेर येऊ नका.
आणि कोणीही आजची रात्र झोपू नका. विधी झाले की मी तुम्हाला हाक देईन. महेश्वर म्हणाले. तसे सगळ्यांनी जेवून घेतलं आणि सगळे महेश्वर यांच्या खोलीपासूनच थोड्या अंतरावर असलेल्या खोलीत जाऊन बसले. महेश्वर यांनी दार लावून घेतलं. त्यांनी धूप पेटवला आणि मंत्र म्हणायला सुरुवात केली. धुराचे लोट खोलीतून बाहेर येऊ लागले. महेश्वर यांचा आवाज वाड्यात घुमत होता. इकडे घरातील सगळ्यांना कधी डोळा लागला ते कळालं नाही. रात्रीचे 9 वाजले तसे महेश्वर यांच्या दारावर टकटक झालं. महेश्वर यांचे मंत्र संपतच आले होते. मंत्र संपले आणि महेश्वर यांनी दरवाजा उघडला. बाहेर सचिन होता. महेश्वर सचिनला पाहून स्तंभितच झाले. महेश्वर काही विचारायच्या आत सचिनने त्याच्याकडील सुरा काढत महेश्वर यांच्यावर वार केला. महेश्वर झटकन मागे झाले. त्यांनी त्यांच्याकडील रुद्राक्षाची माळ काढून एका भांड्यातील पाण्यात ठेवल्या होत्या. सचिन आत आला आणि त्याने परत हल्ला केला. तेवढ्यात महेश्वर जमिनीवरून लोळत त्या भांड्यापाशी आले आणि त्यांनी भांड्यातील पाणी सचिनवर शिंपडलं. सचिनने एक जोरात किंकाळी ठोकली आणि तो तिथेच बेशुद्ध झाला. तो आवाज ऐकून सगळे जागे झाले. सचिन खोलीत नाही पाहून त्यांनी खोलीतून महेश्वर यांना हाका मारायला सुरुवात केली. हो, सचिन इथेच आहे. तुम्ही खोलीतून बाहेर आला तरी चालेल आता, महेश्वर म्हणाले. तसे सगळे महेश्वर यांच्या खोलीत आले. सचिनला त्या ठिकाणी बेशुद्ध पाहून सगळे हादरलेच. काय झालं महेश्वर? हा इथे कसा आला? काय झालं याला? रमेश यांनी विचारलं. हो, सगळं नंतर बोलू आपण, असं म्हणून महेश्वर यांनी सचिनच्या तोंडावर पाणी मारलं तसा तो शुद्धीवर आला. काय झालं? आपण सगळे इथे का आलो बाबा? आणि तुम्ही मला असं का घेरलंय? सचिन म्हणाला. सचिन, आपण या विषयावर नंतर बोलू. आपल्याकडे वेळ कमी आहे, महेश्वर म्हणाले. इतक्यात सचिनची नजर भांड्यात पाणी असलेल्या आणि त्यात रुद्राक्षाच्या माळा असलेल्या भांड्याकडे गेली. महेश्वर, आणि हे काय? माझ्या हातातील सोन्याचे कडे त्या भांड्यात कसे पडले? तो ते कडे घ्यायला जाणार इतक्यात महेश्वर यांनी त्याला थांबवलं. थांब सचिन, मला हेच पाहिजे होतं. हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. चला आता बाहेर हॉलमध्ये. आपल्याला शेवटचा विधी उरकायचा आहे. 9 वाजले आहेत. आपल्याकडे 2च तास आहेत. 12 वाजायच्या आत आपल्याला काम तमाम करावं लागेल. चला लवकर. असे म्हणून महेश्वर सगळ्यांना घेऊन हॉलमध्ये आले. रमेश, सचिन, वाड्यातील सगळी दारे खिडक्या लावून घ्या. एकही दार उघडे राहता कामा नये, महेश्वर म्हणाले. तसे त्या दोघांनी वाड्यातील सर्व दारे खिडक्या लावून घेतल्या आणि ते हॉलमध्ये आले. महेश्वर यांनी त्यांच्या भगव्या पिशव्यांमधील साहित्य बाहेर काढलं. त्यांनी भस्म, हळद आणि कुंकू एकत्र करून एक मोठं रिंगण आखलं. यात सगळे येऊन बसा. काहीही झालं तरी या परिघाबाहेर कोणीही जाणार नाही, महेश्वर म्हणाले. तसे सगळे त्वरित आत येऊन बसले. महेश्वर यांनी विटा रचून यज्ञ तयार केला. त्यात चंदनाची लाकडे टाकली. त्यावर तूप टाकलं आणि अग्नी निर्माण केला. त्या भांड्यातील रुद्राक्षाच्या माळा गळ्यात आणि हातात घातल्या. मात्र सचिनच्या हातातील सोन्याचे कडे तसेच त्या भांड्यात ठेवलं आणि ते भांड त्यांनी यज्ञासमोर ठेवलं. तसेच पिण्याच्या पाण्याने भरलेला एक घडा देखील यज्ञासमोर ठेवला. त्यांनी त्यांच्याकडील एक ग्रंथ उघडला आणि त्यातील लिहिलेला जप म्हणायला सुरुवात केली. तो जप झाल्यावर त्यांनी कड्याला हात लावला आणि डोळे बंद केले. काही वेळ तसाच गेला. काही वेळाने त्यांनी डोळे उघडले. त्यांनी धूप पेटवला आणि दुसरे मंत्र म्हणायला सुरुवात केली. तासभर ते मंत्र म्हणत होते. ते मंत्र संपल्यावर घड्यातील पाणी एका भांड्यात ओतून त्यांनी झटकन अस्मिता यांना दिलं आणि प्यायला सांगितलं. तसे अस्मिता यांनी ते पाणी प्यायलं. त्या क्षणी सविता हवेत उडून किंचाळत वरून खाली आली. ती कधी महेश्वर तर कधी अस्मिता यांच्यावर हल्ला चढवायचा प्रयत्न करत होती, पण तसे करण्यात ती निष्फळ ठरत होती. तिला पाहून महेश्वर यांनी अग्नी आणि धुपाची तीव्रता अजून वाढवली. त्याचबरोबर जोर जोरात मंत्र म्हणायला सुरुवात केली. तसे सविताची तडफड सुरू झाली. सविता हवेतून त्या सगळ्यांच्या डोक्यावर गोल गोल चक्रा मारू लागली आणि अस्मिता आणि महेश्वर यांच्यापर्यंत पोचायचा जीव तोडून प्रयत्न करू लागली, पण तसे ती करू शकत नव्हती. काही वेळानं सविता जमिनीवर येऊन पडली आणि सगळ्यांना आता एक पांढरी आकृती दिसू लागली. ती आकृती घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती, पण सगळी दारे खिडक्या बंद असल्याने तिला घराबाहेर सुद्धा पडता येत नव्हतं.
महेश्वर यांनी एक स्वस्तिक काढलेला नारळ रिंगणाबाहेर फेकला आणि त्याच्यावर त्यांच्याकडील मंतरलेले पाणी शिंपडले. अखेर ती आकृती स्थिरावली आणि त्या नारळात जेर बंद झाली. महेश्वर यांनी रिंगणाबाहेर जाऊन त्या नारळाला त्यांच्याकडे असलेला दोरा बांधला, त्याला परत कुंकू आणि भस्म लावलं आणि काही मंत्र म्हणून त्यावर एक लिंबू पिळलं. नंतर तो नारळ त्यांनी त्या यज्ञात विसर्जित केला. काही वेळ तो नारळ जळत राहिला आणि तो नारळ पूर्ण जळाल्यावर तो अग्नी आपोआप शांत झाला. या, आता तुम्ही रिंगणाबाहेर येऊ शकता. संकट टळलं आहे, महेश्वर म्हणाले. तसे सगळे रिंगणाबाहेर आले. महेश्वर यांनी बेशुद्ध पडलेल्या सविताकडे जाऊन तिच्यावर ते मंतरलेलं पाणी शिंपडलं. तशी ती सुद्धा शुद्धीवर आली. सगळे सविताकडे बघत होते. सविता सगळ्यांकडे बघून स्तंभितच झाली. तुम्ही सगळे असे का बघत आहात माझ्याकडे? माझी काही चूक झाली का? सविता म्हणाली. ती हे वाक्य बोलताच सचिनने जाऊन तिला मिठीच मारली. महेश्वर, आज फक्त तुमच्यामुळे आम्ही उद्याचा दिवस बघू शकणार आहोत. तुम्ही नसता तर कदाचित आम्ही उद्याचा दिवस बघितलाच नसता, रमेश म्हणाले. पण महेश्वर, हा सगळा काय प्रकार होता? सचिनने विचारले. सांगतो, असे म्हणून महेश्वर बोलू लागले. हे सगळं रंजनानं घडवून आणलं होतं. रंजना? कोण रंजना? अस्मिता यांनी विचारलं. तीच रंजना जिचे काही महिन्यांपूर्वी सचिनशी लग्न ठरलं होतं. तुमच्याकडे सगळ्यांना ती पसंत होती, पण अस्मिता, फक्त तुम्ही नकार दिल्यामुळे त्यांचं लग्न होऊ शकलं नाही, महेश्वर म्हणाले. ते ऐकताच अस्मिता खूप घाबरल्या. महेश्वर, काहीतरी घोटाळा होतोय. अहो, रंजना 6 महिन्यांपूर्वीच हा देश सोडून अमेरिकेला गेली आहे आणि मला वाटतं ती अजून तिथेच आहे, सचिन म्हणाला. हो तर 6 महिन्यांपासूनच तिचा काही पत्ता नाहीये. ती तिकडेच आहे, रमेश म्हणाले. नाही, रंजना इथेच आहे. त्या जळलेल्या नारळाकडे बोट दाखवत महेश्वर म्हणाले. रंजना. काय? महेश्वर, म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की रंजना? सचिनचे बोलणे मध्येच तोडत महेश्वर बोलू लागले. होय, रंजना आता या जगात नाही. ती त्या नारळात कैद झाली होती. 2 दिवसांपूर्वीच तिचा मृत्यू झाला, महेश्वर पुढे बोलू लागले. जेव्हा सचिन आणि रंजनाचं लग्न अस्मिता यांच्या नकारामुळे तुटलं, तेव्हा ती वेडीपिशी झाली. तिने या सगळ्यांचा बदला घ्यायचं ठरवलं आणि तिने डाव आखला. तुम्हाला तिनं सांगितलं की ती अमेरिकेला गेली आहे, पण इथून गावापासून दूर एका डोंगराच्या गुहेत खवशा मांत्रिकाकडे ती काळी शक्ती आत्मसात करण्याचं शिक्षण घेत होती. याच काळ्या शक्तीच्या मदतीनं ती अस्मिता यांचा काटा काढून तिचा बदला पूर्ण करणार होती. पण तिचे शिक्षण नुकतेच संपताच डोंगर उतरताना तिचा डोंगराकडच्या दरीत पाय घसरून पडून मृत्यू झाला. ध्येयाच्या इतके जवळ पोचून सुद्धा तिच्या हाती काहीच लागलं नव्हतं आणि साहजिकच तिच्या इच्छा अपूर्ण राहिल्यानं त्या पूर्ण करण्यासाठी तिच्या आत्म्याचं रूपांतर अतृप्त आत्म्यात झालं. खरं तर 2 दिवसांपूर्वीच ती ह्या वाड्यात दाखल झाली होती, पण आजपासून तिने आपला रंग दाखवायला सुरुवात केली. उद्या अमावस्येच्या दिवशी ती तिचे काम फत्ते करणार होती. हे ऐकून अस्मिता प्रचंड घाबरल्या. पण महेश्वर, यात विनीताचा काय दोष होता? ती विनीताला का मारायला निघाली होती? विनीता तर तिला पसंत करायची. आम्ही तिच्याकडून मी या दोघींना संपवणार असं ऐकलं, रमेश यांनी विचारलं. नाही, तिला विनीताला कधीच मारायचं नव्हतं. जर मारायचं असतं तर अस्मिताच्या सांगण्यावरून जेव्हा विनीता तिला वरती बोलवायला गेली होती तेव्हाच मारलं असतं. तिला मारायचं होतं मुख्य म्हणजे अस्मिता आणि दुसरी सविता, कारण सवितानं तिची जागा घेतली होती. माझे खोलीत मंत्र चालू असताना तिने सचिनच्या शरीरात प्रवेश केला आणि त्याच्या रूपात तिने माझ्यावर देखील हल्ला चढवला. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की कोणीही झोपू नका, कारण बहुधा झोपेतच आत्मे शरीरात प्रवेश करतात. त्या हल्ल्यात सचिनच्या हातचं कडं खाली पडलं आणि मला तेच हवं होतं. रंजनाचा आत्मा माणसाच्या शरीरात असताना मला त्या माणसाच्या अंगावरची कुठलीही वस्तू पाहिजे होती. त्या सचिनच्या हातातील कड्यामुळेच मला रंजनाच्या भूतकाळात जाऊन तिचं ध्येय काय आहे ते समजलं. असो, आता सगळे ठीक झाले आहे. ती अनंतात विलीन झाली आहे. आता कसलाही धोका नाही. सुखाने नांदा. असं म्हणून महेश्वर यांनी सगळ्यांबरोबर आरती केली आणि जय श्रीराम असे म्हणत ते वाड्याबाहेर निघून गेले.
त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीला सगळ्यांनी मनोभावे नमस्कार केला आणि संकटातून सोडवल्याबद्दल देवाचे मनापासून आभार मानले.